स्टुडंट अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे। आज आता आपण काय पाहणार आहोत तर आता हा जो डब्बा आहे याचा शेप सिलेंड्रिकल आहे, म्हणजे ह्याला रॅप करण्यासाठी आपल्याला टोटल किती पेपर लागेल ते, आणि ह्याचा नुसता कर्व्ड सरफेस एरिया म्हणजे आपल्याला एवढंच रॅप करायचं असेल, आपल्याला हे एवढंच रॅप करायचं असेल तर हा कर्व्ड सरफेस एरिया आणि टोटल सरफेस एरिया। त्यानंतर ह्या सिलेंडर म्हणजे ह्या डब्यामध्ये किती जागा आहे म्हणजे काय असते, या सिलेंडरचं व्हॉल्यूम राहणार आहे। मग त्यासाठी आपण काय कराल पहा, पहिल्यांदा ह्याचा कर्व्ड सरफेस एरिया काढायचा असेल तर याचा फॉर्म्युला काय येते 2πr × h। आता 2πr × h कसं काय येते ते पाहूत आपण। तर पहिल्यांदा तुम्ही लक्ष द्या, हे एवढं काढावं लागते मला लेंथ, कसं काय ते सांगतो। हे एवढी लेंथ म्हणजे ह्याचं पेरिमीटर आहे, एवढी लेंथ म्हणजे याची काय आहे, पेरिमीटर आहे किंवा सर्कम्फरन्स म्हणतो आपण सर्कलचं। हे सर्कलचं सर्कम्फरन्स काय असते 2πr, आणि याची हाईट किती आहे h। 2πr × h म्हणजे ह्याचा काय येते कर्व्ड सरफेस एरिया येते। आता ते कसं काय येते पहा, मी जर ह्याला ओपन केलो म्हणजे आपण जेव्हा याला ओपन करतो, आता हा रेक्टँगलचा शेप बनत आहे पहा, कसा शेप बनलाय रेक्टँगल। आता रेक्टँगलचा एरिया आपण पहिलं पाहिलं होतं, ही साइड गुणिले काय असते ही साइड एवढी। आता पहा ही साइड म्हणजेच या सिलेंडरचं पेरिमीटर आहे की नाही किंवा सर्कम्फरन्स। ही साइड वरची साइड म्हणजे काय आहे रे, सर्कम्फरन्स आहे सर्कलचं, आणि हे म्हणजे काय आहे हाईट। म्हणून ह्याचा कर्व्ड सरफेस एरिया काय ते ही साइड गुणिले ही साइड खालची। आता ही साइड म्हणजे 2πr आणि हे म्हणजे सिलेंडरचं काय होतं हाईट, म्हणून त्याचा कर्व्ड सरफेस एरिया काय येते 2πr × h। आता टोटल सरफेस एरिया काढायचा असेल मला हे 2πr × h तर घ्यावंच लागल, प्लस आपल्याला दोन याच्यावर काय करावं लागतील, वर एक गोल लावावं लागल आणि खाली एक गोल लावावं लागल, म्हणजे टोटल सरफेस एरिया येते। म्हणजे ह्या दोन गोलचा सुद्धा मला काय घ्यावं लागल एरिया घ्यावं लागल। मग गोल म्हणजे सर्कल, सर्कलचा एरिया काय असते πr²। मग टोटल सरफेस एरिया काढायचा असेल तर πr² मी किती वेळेस ऍड करल, 2 वेळेस ऍड करल। तर इकडे या बोर्डवर पहा, म्हणून कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर काय होते 2πr × h होते, आणि टोटल सरफेस एरिया काढायचा असेल तर 2πrh म्हणजे कर्व्ड सरफेस एरिया हा तर येणारच आहे, आणि याच्यासोबत आता आपण दोन सर्कलचे एरिया ऍड करल πr² + πr²। मग 2πrh ला 2πrh, πr² + πr², किती πr², 2πr²। मग इथून काय कॉमन काढलं आपण 2πr कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये h प्लस इथलं काय उरणार आहे r। तर सिलेंडरचा कर्व्ड सरफेस एरिया 2πr × h होणार आहे, आणि टोटल सरफेस एरिया 2πr ब्रॅकेट मध्ये h + r, आणि सिलेंडरचं व्हॉल्यूम काय असते πr² × h। हे पण कसं आलंय ते पाहू शकता तुम्ही, πr² × h कसं आलेलं आहे। तर सिलेंडरचा व्हॉल्यूम काढायचा असेल तर एक एरिया घ्या, एरिया म्हणजे हे गोल दिसायला आपलं, गोल म्हणजे सर्कलचा एरिया, सर्कलचा एरिया किती असते πr², आणि याची हाईट किती आहे h। म्हणून सिलेंडरची जागा किती आहे म्हणजे या डब्यामध्ये जागा किती आहे हे काढायचं असेल तर याचं व्हॉल्यूम काढल, आणि व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय सांगा πr² × h। कळालंय काय? ठीक आहे, धन्यवाद।